तर नांदेडच्या विष्णुपुरीतील GGS कॉलेजच्या समोरील उड्डाणपुलाच्या साईडचा भाग कोसळला। ढिगारा रस्त्यावर आला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वर्षभरापूर्वीच उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं होतं आणि हा संपूर्ण भाग समोर आल्यानंतर नांदेडच्या या संपूर्ण कार्यप्रणालीवरती जे काम झालेलं आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। या संबंधित माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनाही मी निवेदन देणार आहे। त्रिसदस्यीय समिती गठीत करून ज्या पद्धतीने ते काम झालेलं आहे, तो ब्रिजचा भाग कोसळलेला आहे, त्याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। जो कोणी दोषी असेल, अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी करत आहे। तर ठाण्यात एका इमारतीच्या बांधकामादरम्यान लोखंडी पोल जो आहे तो स्कूटीवर कोसळलेला आहे। ठाण्यातील 5 पाखाडीमधील प्रशांत कॉर्नर समोरील ही घटना आहे। स्कूटीवरील तरुण थोडक्यात बचावलेला आहे। तर नाशिकच्या इगतपुरीतील घाटन देवी मंदिर ते विहीगाव रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतं। कसारा घाटात काही अपघात झाल्यास याच मार्गावरून वाहतूक वळवण्यात येते। 4 दिवस झालेल्या पावसानं रस्त्याच्या कामाची पोलखोल केली। तर पुण्याच्या हिंजवडीतील लक्ष्मी चौक परिसरात जमिनीतून स्पार्क होत असल्याचा प्रकार समोर आला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। हिंजवडीमध्ये जमिनीखालून टाकण्यात आलेल्या विजेच्या केबलमधील बिघाडामुळे हा स्पार्क होत असल्याचं सांगितलं जातंय। कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांना या ठिकाणाहून दूर राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे।